मित्रांनो, काल आमच्या गावाशेजारच्या एका मित्राच्या मुलाने नीट परीक्षेच्या अभ्यासासाठी लातूरला ठेवलेला असताना त्या मित्राच्या मुलाने डिप्रेशनमध्ये जाऊन 4 तारखेला नीटची परीक्षा आहे म्हणून या मित्राने 3 तारखेला स्वतःचे जीवन संपवलं, आत्महत्या केली। मित्रांनो, ज्यावेळेस त्या वडिलाच्याकडे पाहिलं त्यावेळेस असं जाणून आलं की त्याला आपल्या मुलानं MBBSच व्हावं, डॉक्टरच व्हावं हे गरजेचं नसून त्याला तो मुलगा गरजेचा होता असं त्याच्या डोळ्यातून दिसून आलं। परंतु शिक्षण घेत असताना कोणत्याही संघर्षाची, ध्येयाची किंवा यशाची वाटचाल करत असताना आपण आपली कुवत बघून प्रत्येकाला आपण आपण कितीही कोणासोबत बेईमानी केली तर आपल्यालाच माहीत असतं आपण किती इमानदार आहोत किंवा काय आहोत। आपण आपल्याला ओळखू शकतो, आपली कॅपॅसिटी काय आहे, आपण काय करू शकतो हे कोणाला जरी माहीत नसलं तर स्वतःला माहीत असतं। म्हणून स्वरूप पहा, विश्वरूप पाहू नका असं मी एक तुम्हाला सूचना देईल। या सूचनेमुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना जर कोणी त्याच्यावर काही गोष्टी लादत असेल तर स्पष्ट सांगा की ही माझी कॅपॅसिटी नाही आहे, ही माझी लायकी नाही आहे, मी हे करू शकत नाही, मी हे नाही करू शकत तर मी ते करू शकतो। मी आयुष्यात येऊन प्रत्येक माणूस हा काही ना काही करू शकतो। प्रत्येकजण डॉक्टर होऊ शकत नाही, प्रत्येकजणाच वकील होऊ शकत नाही, प्रत्येकजणाचे इंजिनियर होऊ शकत नाहीत। या जगामध्ये जीने के बहाने लाखों है पर तुझको तो जीना आया नहीं। अशा पद्धतीने इतके मोठे जीवन जगण्याच्या पद्धती असूनसुद्धा जर आपल्याला जीवन जगता येत नसेल आणि आपण जर जीवन जगण्याच्या शेवटच्या टोकाचा विचार करत असेल, डिप्रेशनमध्ये जाऊन आणखी काही गोष्टी करत असेल तरी योग्य नाही। मित्रांनो, कमीत कमी तुम्ही तुमच्या स्वतःचा जरी नाही विचार केला तरी तुमचा सांभाळ करणाऱ्या तुमच्या आईवडिलांचा विचार करून तुम्हाला जीवन जगणं गरजेचं आहे। धन्यवाद।